every child. It reminds us that even the smallest among us can make a difference, that their ideas and contribution should not be underestimated. Now I request our Honorable Chief Minister, Dr. Pramod G. Sawant, to enlighten the students on this historic occasion. नमस्कार. हमें नमस्कार म्हटलंय. नमस्कार. परत एकदम वडिलां मिळात. नमस्कार. वीर बाल दीस मनोवपा खातीर आमी सगळे जाण हांगासर जमल्यात. ह्या वीर बाल दिसाच्या कार्यक्रमाक आमच्या मदीं आसात आमचे केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक, आमचे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानवडे, आमचे टुरिझम मिनिस्टर बाब रोहन खंवटे आणि डायरेक्टर ऑफ एड्युकेशन जिगडे, बाकीचे सगळे आमचे डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन, SCRT, परत एड्युकेशन कॉर्पोरेशन आणि प्रमुख वक्ते बाब गजानन देसाय, पत्रकार माझे मित्र आणि माझ्या मोगाळ मित्र आणि मैत्रिणींनो, तुमकां सगळ्या जाणांक आयज पर्यंत चिल्ड्रन्स डे खबर आशिल्लो. चिल्ड्रन्स डे म्हणजे 14 नोव्हेंबर, काय ना? चिल्ड्रन्स डेक आमी कितें करताली? वेगवेगळी आमी ड्रॉइंग कॉम्पिटिशन काडटाली, बरोबर आसा? नाजाल्यार स्कुलांत आनी कितें तरी आसतालो. ओके, चिल्ड्रन डे म्हटल्या उपरांत आमकां कोण दिसतालो? पंडित जवाहरलाल नेहरू. कित्या खातीर? कित्या खातीर? तांचो ते दिसा वाडदिवस. पंडित जवाहरलाल नेहरूंचो त्या दिसा वाडदिवस म्हणून त्या दिसा चिल्ड्रन्स डे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंचो एक फोटो गुलाब लायिल्लो, आमी ताका हार बीर घालताले. बट आतांच सांगल्या त्या प्रमाणे चिल्ड्रन्स डे आणि नेहरूजी हाचो कांयच संबंध नाशिल्लो. आणि परत एक इतिहास आनी कितें सांगलो ना, नेहरूजीक भुरगीं खूब आवडटाली म्हणून तांचो बर्थडे हो चिल्ड्रन्स डे हो मनयलो वयतालो. म्हाका तितूर पडपाचें ना, म्हाका राजकारणांत वचपाचें ना किंवा म्हाका खंयच्याच विशयाचेर वचपाचें ना. हांव तेजेर कांय उलयना, तो चिल्ड्रन्स डे आसा. बट केंद्र सरकारान वीर बाल दिन हो मनोवपाचो सर्क्युलर फाटल्या वर्सा काडलो आणि 26 डिसेंबर हो वीर बाल दिन मनोवपाचें ठरयलें. आणि तोच वीर बाल दिन आमच्या डायरेक्टरेट ऑफ एड्युकेशनान सर्क्युलर काढला. पुराय राज्यभर खास करून हायस्कूल्स आणि प्रायमरी स्कूल हांच्यांनी क्रिसमस हॉलिडे सोंपल्या उपरांत पयलो दीस येतलो त्या दिसा वीर बाल दीस आपल्या सगळ्या हायस्कुलांनी मनोवचो. कित्याक मनोवचो तोय हांव सांगता. फक्त तो मोदीजीच सर्क्युलर काढला म्हणून न्ही, भुरग्यांच्या मतीं शौर्याची गाथा, भुरग्याच्या मतीं आपल्या धर्माच्या, कोण ज्या धर्माचो आसा त्या धर्माच्या प्रती आस्था आणि प्रेम हो क्रिएट जावचो. मागीर तो हिंदू आसूनी, सीख आसूनी, मुस्लीम आसूनी, इसाई आसूनी, कॅथलीक आसूनी, सगळे आपलो धर्म आपल्याक प्रिय आसा. प्रत्येकाक आपलो धर्म प्रिय आसा. त्या धर्माच्या प्रती आपली आस्था, आपलो प्रेम आणि आदर हो तितकोच महत्वाचो आसा. भुरग्यांचे जर शौर्य कितें आसत, भुरग्यांची जर कृती कितें आसत ही कळपाक जाय. म्हणजे जे भुरगे 9 वर्सां आनी 6 वर्साच्या पिरायेचेर सुद्धा म्हणजे तांकां शौर्या खातीर आपल्या धर्माच्या प्रेमापोटी आपलो प्राण गेलो जाल्यारूय चलता, आपल्या प्राणाचे बलिदान दिवचे पडले जाल्यारूय चलता. गुरु गोविंद सिंग जी ज्यांच्यानी सीख धर्माचे जे पाईक आसा, सीख धर्म ज्यांच्यानी वाडयलो, तांचे 2 सुपुत्र, हांव सगळ्या इतिहासात वचना, तांचे 2 सुपुत्र साहबजादे जोरावर सिंग जी, साहबजादे फतेह सिंग जी, हे 2 जाण भुरगे. ह्या 2 भुरग्यांक जेन्ना मुघलांनी अरेस्ट केले आणि मुघलांनी अरेस्ट केल्या उपरांत गुरुमाताय त्यांच्या बरोबर आशिल्ली. ह्या 3गूय जाणांक अरेस्ट केल्या उपरांत ताका एकूच ऑप्शन दिले की तुमकां आमी तुमचो प्राण भोगशिता, म्हणजे तुमकां जगपा खातीर फ्रीली तुम्ही जगूं येता. तुम्ही एकूच काम करपाक जाय जाल्यार तुमच्या धर्माचे परिवर्तन तुम्ही मुस्लिम धर्मात करचे. तांच्यांनी सांगले की आमकां जर मुस्लिम धर्मात परिवर्तन करचे पडटा आसत जाल्यार आमचे प्राण गेले तरी बेहत्तर, आमचो जीव गेलो सुद्दां जाल्यार बेहत्तर, आमकां मुस्लिम धर्मात परिवर्तन करपाचें ना हे तांच्यांनी ठामपणे सांगले. आणि विचार करात, 7 वर्साच्या पिरायेचेर, 9 वर्साच्या पिरायेचेर जेन्ना आमी म्हणटा तेंच्यांनी आपले पुराय आयुष्यय पळोवंक ना, पण ताका इतकोच इतिहास खबर आशिल्लो की आपले बापूय गुरु गोविंद सिंग हे सीख धर्माचे संस्थापक आसात, सीख धर्माचे पाईक आसात. तांच्यांनी ह्या पुराय सीख धर्म फुडें व्हरपा खातीर काम केलें. आपले 2 भाव तांच्यांनी ह्या मुघलाच्या विरुद्ध लढटा ते धारातीर पडले. तांच्यांनी आपलो प्राण ह्या सीख धर्म आनी आपले राज्य वाचोवपा खातीर दिलो आसत जाल्यार आमी तरी कित्याक जगचे. तांच्यांनी सांगले ना, आपले प्राण गेले तरी 72. आणि ताज्या उपरांत आतांच बाब गजानन देसाई यांच्यानी सांगले तशें तांकां
पूर्णता आम्ही म्हणटा की म्हणजे भिंतीत गाडून मारले म्हणटा पळय कोंकणीतल्यान सांगपाचें जालें जाल्यार तांकां पूर्णता पुरले गेले त्याची ताकद पळयात. आणि जेन्ना बाबा जोरावर सिंगजी हे खूब व्हडले आशिल्ले आणि 2 वर्सां व्हडले आशिल्ले. ताज्या उपरांत फतेह सिंग हे 2 वर्सां धाकटे आशिल्ले. तांच्यांनी जेन्ना सांगलें की लास्ट वीट लावपाचो जेन्ना प्रयत्न जालो तेन्ना पयलो वीट जो आसा हो म्हाज्या मुखार लाय, कारण बाबा फतेह सिंग हे म्हाजे धाकटे भाव आसा, ते मरता ते म्हाज्यान पळोवपाक जावचें ना म्हणून जो आसा पयलो वीट म्हाज्या समोर लायात. आणि त्यांना तो वीट पयलो त्यांच्या समोर लायलो. पण इतकी ताकद त्यांच्यानी आशिल्ली, मरता मरता त्यांच्यानी जो फोर्स केलो त्या फोर्सात ती भिंत उलटी पडली. आणि इतकी ताकद ह्या 2 वर्सांच्या भुरग्यांच्या मध्ये आशिल्ली. सांगपाचो उद्देश, म्हणोवपाचो उद्देश इतकोच आसा की भुरग्यांच्या मध्ये ती ताकद आसा, भुरग्यांच्या मध्ये ती शक्ती आसा, भुरग्यांच्या मध्ये ती श्रद्धा आसा. तीच शक्ती, तीच ताकद, तीच श्रद्धा आणि तीच करेज आयज भुरग्यांच्या मध्ये आसपाची गरज आसा. आम्ही म्हणटा की या देशाच्या प्रती, या धर्माच्या प्रती आणि त्याच बरोबर फुडले करियर घडोवपाच्या प्रती हो इतिहास तुमच्या मुखार दवरपाचो हो प्रयत्न आसा. आम्ही सांगता की माननीय मोदीजी वीर बाल दिन मनयता आसतना तुमच्या मधल्या ताकदीची तुमकां जाण करून दिल्ली आसा, तुमच्या मधल्या श्रद्धेची तुमकां जाण करून दिल्ली आसा. तुमच्यामध्ये इतकी ताकद आसा म्हणून तर आज आझादी का अमृत काळात फुडल्या विकसित भारत 2047चे स्वप्न पळयता असताना तुमच्यामध्ये तो दीप प्रज्वलित जावपाक जाय. तुमच्यामध्ये ताकद आणि तुमच्यामध्ये शक्ती ही त्याच दिशेन उभी रावपाक जाय. हय की आज माझ्या देशाच्या प्रती जर कितें तरी करपाक शकता आसत जाल्यार तुम्ही सगळे जण करपाक शकता. म्हणजे घडे कदाचित आम्ही म्हणटा फुडल्या 25 वर्साच्या विकसित भारताचे नागरिक जर कोण आसतले जाल्यार तुम्ही आसतले. आणि म्हणून तर आज वीर बाल दिन आम्ही आज पुराय देशभर तो 26 डिसेंबराच्या निमित्तान वीर बाल दिन मनयता. पुराय भुरग्यांक खंय तरी तांकां एक उर्जा दिवपा खातीर, ताकद दिवपा खातीर, या देशाच्या प्रती प्रेम दिवपा खातीर हो वीर बाल दिन मनयलो वयता. तुमच्यातली ताकद तुम्ही वळखतले काय ना? तुमच्यातली शक्ती तुम्ही दाखयतले काय ना? दाखयतले आसत जाल्यार म्हाज्या बरोबर दोन्ही हात करून भारत माता की भारत माता की वंदे साहबजादे जोरावर सिंह जी की, साहबजादे फतेह सिंह जी की, गुरु नानक जी की, गुरु गोविंद सिंह जी की. खूप खूप धन्यवाद. हांव तुमच्या लागीं मागता की असोच देश प्रेम तुमच्या मनात सदोदीत उरचो इतकेंच सांगता आणि माझी 2 उतरां पुराय करता. देव बरें करूं. Thank you, sir, for those words of wisdom and valuable message to our students. On this day, let us pledge today to support and uplift our young heroes. It is our duty to create an environment that fosters the growth and helps them realize their listen to their will. They possess a unique insight into the world around them, often unblemished by prejudice and bias, which can bring enlightened change. I request Dr. Shambhu Gadi, Director SCRT, to propose vote of thanks. कैमरा काट रही है.